शेळ्यांना खाण्यासाठी हे कुट्टी किंवा मिक्स चारा टाकताना मित्रांनो सर्व शेळ्यांना डोस समान प्रमाणात पडेल याची काळजी घ्यावी. तशी जी काही लहान पिल्लं असतील त्यांना असा शेलका चारा किंवा सुबाबळीचा पाला अशा प्रकारचा चारा टाकावा. तर ऑलरेडी मी एका कप्प्याला कुट्टी टाकलेली आहे. तर आता या दुसऱ्यांनाही 2 कॅरेट नेऊन टाकत आहे. तर असा जर मित्रांनो चारा टाकला तर एकदम शेळ्यांमध्ये खाण्यासाठी व्यवस्थित पद्धतशीर खातात आणि सर्व लहान पिल्ले असू द्या किंवा इतर शेळ्या त्या सर्वांना तो राईट चारा मिळाला जातो. तसेच इकडे ह्या आणखी एवढा चारा शिल्लक आहे तो सर्व शेळ्यांना टाकायचा आहे. शेळ्यांच्या क्वांटिटीनुसार संख्येनुसार आपण तेवढा चारा त्यांना टाकत असतो. तसेच ह्याच्यामध्ये आपण सकाळी मका वगैरे केलेली आहे ती आपण शेळ्यांना टाकतो. तर कुट्टीसाठी आपण ह्याचा यूज केला होता. तर व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि तुमच्या काही डाऊट्स कमेंट्स असतील तेही विचारा. व्हिडिओला आपली प्रतिक्रिया नक्की द्या. सध्या काय झालं की ह्यावर्षी पाऊस वगैरे खूप पडल्यामुळे बरेच शेतकऱ्यांनी किंवा इव्हन आम्हीसुद्धा जास्त वैरण वगैरे लावली नाही. जरी लावली तरी ती पावसाच्या पाण्यामुळे नीटसे आली नाही. त्यामुळे सध्या आता वैरणीचा तुटवडा वगैरे पडत आहे. त्यामुळे ह्या शेळीपालनासाठी आपल्याला अशी बाहेरून वैरण वगैरे विकत घ्यावी लागत आहे. तर बऱ्याच ठिकाणी ऊस तोडणी वगैरे सुरू आहे. तर तेथील आपण हे अशा प्रकारे वाढ वगैरे विकत आणत आहोत. तर हे फक्त पहिल्यांदाच झालेलं आहे. कारण जर शेतामध्ये वैरण नसेल तर तुम्हाला हे वैरणीसाठी असं खूप अडचणीत सामोरे जावं लागतं. तर हे वाड आहे. वाड्याची एवढी पेंडी, तर ही एक पेंडी आपल्याला 2 रुपयाला पडलेली आहे. आणि बायलं केलं आम्हाला हे वाडू खूप चांगलं मिळालं. कारण हे जे वाड आहे ह्याला कोंबारेच आलेले आहेत आणि शेळ्या वगैरे खातात याला मस्तपैकी. आणि तुमच्याकडे जर हिरवी वैरण वगैरे नसेल तर त्यावेळेस एक तात्पुरता उपाय म्हणून तुम्ही असं विकतचं वगैरे आणू शकता. बट तुम्ही सारखं हे विकत आणून बंदिस्त शेळीपालन वगैरे नाही करू शकत. तसेच आपण इकडे मेथी घास वगैरे स्टोअर केलेला आहे. तोही शेळ्यांना टाकायला सुरू आहे. बट तो सफिशियंट नाही आहे. त्यामुळे हे असं आम्हाला हे स्वस्तात मस्त वाढ मिळालेलं आहे आणि शेळ्यांना आपण टाकलेलं आहे. तर तुमच्याकडे ज्यावेळेस वैरण वगैरे नसते अशा वेळेस तुम्ही काय करता कमेंटमध्ये सांगा. आजकाल प्रत्येकाला असे बंदिस्त शेळीपालन शेडचे किंवा शेळीपालन शेडचे व्हिडिओ जर पाहिले तर त्यांना फक्त प्रॉफिट किंवा नफाच दिसतो. परंतु त्याच्या मागचे निगेटिव्ह साईड किंवा किती खर्च करावा लागतो या गोष्टी मोस्टली सांगितल्या जात नाही. तर आपण चला एकदा त्या बघूयात. तर शेडमध्ये आपण असा मुरघास वगैरे चारा ठेवलेला आहे. तर ह्या मुरघासाठी आणलेल्या बॅगा किंवा तो चारा करून ह्याच्यासाठी साठवून ठेवणं किंवा शेतामधील जे काही अर्धा एकर 1 एकरमध्ये तुम्ही मका वगैरे लावलेली असेल ती फक्त ह्या शेळीपालन चाऱ्यासाठी वापरणं हा एक इनडायरेक्टली तुम्ही केलेला खर्च आहे किंवा इन्व्हेस्टमेंट आहे. तसेच शेळ्यांना रोज आपल्याला सकाळी काही मका वगैरे टाकावे लागते. तर हे पूर्णपणे बघू शकता की याची हाईट वगैरे केवढी आहे. तर हे पूर्णपणे आपण मकेनं भरलेलं आहे.
आणि ह्याच्यामध्ये ही मका आपण स्टोअर केलेली आहे. तर शेळ्यांना रोज सकाळी आपण ही मका टाकतो. तर हा जो काय मकीची क्वांटिटी आहे ही फक्त 1.5 ते 2 महिन्यामध्ये पूर्णपणे संपते. म्हणजे रोज सकाळी इकडे जी भरलेली मोठी पाटी आहे ती किंवा त्याच्यावरूनही जास्त क्वांटिटीची मका शेळ्यांना टाकावी लागते, कारण त्यांना व्यवस्थित खुराक देणं गरजेचं आहे. हे टोटली बंदिस्त शेळीपालन आहे. जर तुमच्या फिरत्या शेळ्या वगैरे असत्या तर त्यावेळेस असं तुम्ही खुराक नाही टाकला तरी चालू शकलं असतं. त्यासोबतच आपण यांना म्हणजे थोडीशी खपरी पेंड किंवा दुसरं हे चारा वगैरे टाकतो. तर असे खर्च असतात. तसेच इकडे जर बघितलं तर आपल्याला दिसेल की एक जे लहान पिल्लू आहे याची तब्येत खूप डाऊन झालेली आहे. ते एकदम मरत्यूकडं पिल्लू होतं. आम्ही त्याच्यावरती खूप लसीकरण वगैरे हे ते केलं, परंतु त्याची काय तब्येत आणखी नीट होईना आणि आम्ही आता होप सोडून दिलेत. तर असे काही लहान पिल्लांची संख्या वगैरे असते की ज्यांची मृत पावण्याची संख्या ही जास्त असते. इव्हन तुम्ही खूप सारी खबरदारी जरी घेतली असेल तरी. तसे सध्या हिवाळ्याचे वगैरे दिवस आहेत, त्यामुळे अशामध्येही बऱ्याचदा लहान पिल्लांना आजारी पडतात, सर्दी होते आणि त्याच्यातूनही तुम्हाला लॉसला सामोरं जावं लागतं. तर फक्त ह्याच्यामध्ये प्रॉफिट होत नाहीत, तर अशा मायनस करणाऱ्या गोष्टी, तसेच तुमची मेहनत असते. 1-2 माणसांना कंटिन्यूपणे याच्यामध्ये काम करायला थांबावं लागतं आणि रोज तेच ते काम असतं. त्यामुळे कधीतरी तुमच्या मनात एक निगेटिव्हिटी पण भरते, कारण तुम्हाला हे सोडून कुठे जाता येत नाही. जर जायचं असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला ठेवावं लागतं, कारण हा लाईव्ह स्टॉक आहे. तर अशी ही दुसरी एक शेळीपालनाची बाजू आहे. फक्त इथे एक प्रॉफिट पैसा किंवा रील्स बघून तुम्ही इकडे येऊ नका, तर एक रिॲलिटी समजून एक विचार करून या आणि मगच तुमचा निर्णय घ्या. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर नक्की विचारा. शेळीपालन करताना शेळ्यांना सर्वात महत्त्वाचा खुराक देणं महत्त्वाचं आहे, चारा देणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामधीलच सर्वात महत्त्वाचा चारा म्हणजेच किंवा खुराक असेल तो मका. तर हे बघू शकतो आपण हे एवढं पूर्णपणे मक्यानं भरून ठेवलेलं आहे आणि तिथे जे एक लाल पाटी आहे जिथे शेळ्या पाणी पित आहेत ते रोज आपण शेळ्याने 1 ते 1.5 पाटी टाकतो. तर ही मका ज्याचं स्वतः शेत वगैरे आहे त्या शेतातून मका येत असेल तर त्यांच्यासाठी हा काही कॉस्ट नाही आहे. बट ज्यांच्याकडे शेत वगैरे नाही आणि त्यांनी फक्त शेळीपालन सुरू केलं आहे आणि त्यांना जर अशी मका वगैरे टाकायची असेल तर ही मका जवळपास 7-7.5 किंवा 8-10 हजाराची असू शकते आणि 2-2.5 महिन्यात सगळी संपून जाते. तर इनडायरेक्टली 1 महिन्याला तुमच्या एक बोकडाचा 8,000 रुपये खर्च पकडून चालायचा, की जो तुमचं इनडायरेक्टली इनविजिबल किंवा न दिसणारी कॉस्टमध्ये समाविष्ट असतो. तर अशा काही गोष्टी आहेत जिथे कॉस्ट कटिंग वगैरे होत असते. तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी माइंडमध्ये ठेवल्या पाहिजेत. तसेच कधीकधी आम्हाला चारा वगैरे जर नाही शेतामध्ये पुरला तर आम्ही असा विकतचा चारा वगैरे आणतो, तर याची कॉस्ट वगैरे असते. तसे आपण इकडे शेतामध्ये चारा वगैरे लावला, हा छोटा आहे. इकडेच आपला मुरघास माहिती कसा आहे आणि पलीकडे शेडच्या साईडला एक 10 ते 15 दिवसात आपलं परत मका वगैरे येईल. तर तुम्ही काय करता ज्यावेळेस तुमच्याकडचा चारा वगैरे समजा कमेंटमध्ये सांगा. सध्या शेळ्यांना कुट्टी टाकायला सुरू आहे मित्रांनो आणि मी कुट्टी टाकत आहे. तर एवढ्या प्रकारचं कॅरेट फुल भरून टाकावं लागते. कुट्टे टाकताना शक्यतो अशा कॅरेटचा वापर करावा जेणेकरून तुम्हाला ते टाकताना एकदम सोपं आणि इझी होऊन जाते. तसेच ज्यावेळेस तुम्ही कुट्टी टाकताय त्यावेळेस सर्व शेळ्यांना किंवा लहान पिल्लांना ती इझिली खाता येईल याची काळजी घ्यावी आणि सर्व शेळ्यांना पुरेसा चारा मिळेल याचीही काळजी घ्यावी. तर आपल्याकडे जी कुट्टी आहे ती अशा प्रकारे मिक्स कुट्टी केलेली आहे आणि ही कुट्टी ही अशा मका, गिनीगोल किंवा सुबाबूळ चारा ह्याच्या मिश्रणापासून मिक्स कुट्टी करून टाकली जाते. आता फक्त मी ह्याला कप्प्याला टाकले, तर असंच आपण पुढच्या बाकी सर्व कप्प्यांना वगैरे कुट्टी टाकायचे. हे लहान पिल्लं आहेत
त्यांच्यासाठी मोस्टली कॅरेटमध्ये वगैरे कुट्टे नेऊन टाकायचे आहे. शेळ्यांना कुट्टे टाकताना मित्रांनो मोस्टली कॅरेटमध्ये कुट्टी टाकावी. तर मी पहिले एका कप्प्याला कुट्टी टाकलेली आहे. तर आता हे जे 2 भरलेले कॅरेट आहेत ते नेक्स्ट पुढील कप्प्यासाठी टाकत आहे. तर अशा प्रकारे कुट्टे टाकले तर शेळ्यांना ते खाता वगैरे इझिली येते आणि तुम्हाला ते क्लीन करणं पण एकदम सोपं जात आहे.